ही आहे आपली पिकअप. आपण जी पिकअप घेतली ती पिकअप आहे. आता तुम्हाला दाखवतोय हिच्यामध्ये काय-काय आहे. बघा नाव काय आहे? बोलेरो मॅक्स पिकअप. त्यानंतर एसी आहे. महिंद्रा आयमॅक्स. हा ट्रे आहे. हा ट्रे आहे हिला 9 फुटाचा ट्रे आहे. हा बघा मध्ये पण तुम्ही बघू शकता. हा 9 फुटाचा ट्रे भेटतो. त्याच्यानंतर आपल्याला हे 4 टायर तर असतातच, कॉमन गोष्ट आहे. हा मागचा एक 5वा टायर भेटतो. आता हे बघा याच्यामध्ये हा ट्रे दिलेला आहे. हा ट्रेमध्ये लोडिंगसाठी आपल्याला 1.7 म्हणजे 1700 किलोची पासिंग आहे आपल्याला. आर-टी-ओ पासिंग जी आहे ती 1700 किलोची आहे आणि पूर्ण गाडी तुम्हाला मी दाखवलेली आहे गोल. चारी बाजून दाखवलेली आहे. त्यानंतर आता तुम्हाला मध्ये दाखवतोय. या पिकअपमध्ये एक थोडासा वेगळा बदल आहे. तो म्हणजे हे बघा, हे की जे आहे, हे दरवाजा उघडायचं की आहे, ते आपल्याला दोन्ही बाजून भेटते. एक इकडून भेटते, हे लॉक झालं आणि हे ओपन झालं. हे इकडून पण आहे या डोअरने आणि त्यानंतर आपल्याला त्या साइडच्या डोअरला पण तशाच पद्धतीचं लॉक दिलेलं आहे. म्हणजे हा एक बदल आहे, जेणेकरून तुम्ही या बाजूने असलात तरी सुद्धा चावीने उघडू शकता. म्हणजे दोन्ही बाजून लॉक दिलेले आहेत. हे एक वेगळा बदल आहे यामध्ये. बरं आहे ते. कारण कधी समजा आपण त्या साइडनं नसलो, या साइडला आहे, तर या साइडनं पण उघडून गाडीमध्ये बसू शकतो. म्हणजे हे एक चांगला बदल आहे चालकासाठी. आता तुम्हाला दाखवतोय मी मध्ये काय-काय आहे ते. हे बघा. सर्वात प्रथम मी तुम्हाला दाखवतो ते म्हणजे सीट. ही सीट ज्या पद्धतीची दिलेली आहे, खूप छान प्रकारे दिलेली आहे. मागे-पुढे करण्यासाठी तर आता प्रत्येक गाड्यांमध्येच आहे, ते काही सांगण्याची गोष्ट नाहीये. परंतु फोर व्हीलर सारखी हिला पद्धत दिलेली आहे. वर-खाली तुम्ही करू शकता. हे अशा पद्धतीने वर घेतलं तर वर होते, हे खाली केले तर खाली होते. म्हणजे चालकाला त्याच्या हिशोबाने ॲडजस्ट करता येते. त्याच्यानंतर हे बघ हे असं तुम्हाला मागे-पुढे जेवढं पाहिजे तुम्हाला त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. वर उचलून तुम्ही पुश केलं, हे करू शकता. वर उचलून तुम्ही सीटला पुश केलं, तर सीट मागे जाते. पुढे घ्यायची असेल, तर पुढे घेऊ शकता. हे झालं सीटचं. हा एक खूप छान प्रकारे बदल आहे. म्हणजे फोर व्हीलर सारखा एक बैठक भेटते. त्याच्यानंतर आपण मध्ये बघूया आता. नंतर तुम्हाला बघा ही सीट बघा. 2 सीटची पासिंग दिलेली आहे विथ ड्रायव्हर. 3 जण मध्ये बसू शकता. 2 ह्या सीटवर, 1 ड्रायव्हर सीटवर आणि ही पण सीट खूप कम्फर्टेबल दिलेली आहे. स्पेस पण हा बघा खूप छान दिलेला आहे मध्ये. त्यानंतर तुम्ही बघू शकता पॉवर स्टीअरिंग आहे. पॉवर स्टीअरिंग नंतर हिच्यामध्ये एसी आहे. त्याच्यामुळे एसी तुम्ही वापरू शकता. एसी तुम्हाला चालू करून दाखवतो मी. आपण गाडी चालू करू. आपण गाडी चालू केली. गाडी चालू केल्यानंतर तुम्ही एसीचा जर तुम्हाला वापर करायचा असेल, तर हे बघा, हे एसीचं बटन आहे. हे तुम्ही दाबल्यानंतर एसी ऑन होते. मग त्याच्यानंतर तुम्हाला 1 वर एसी पाहिजे, तर हे बटन तुम्ही फिरवू शकता. तर तुमची एसी ऑन होते. एसी हे बघा, एक इथे ब्लोअर आहे, इथे आहे. असे 4 दिलेले आहेत. हे एसीचं आहे. जर तुम्हाला एसी नको हवा आहे आणि पंखा वापरायचा आहे, तर पंखा वापरण्यासाठी तुम्हाला हे बटन बंद करायचं आहे. इथे लाईट जी आहे ती बंद झाल्यावर समजून जायचं तुमचा पंखा चालू आहे. हा पंखा चालू होतो. त्यानंतर आपल्याला डिस्प्ले. डिस्प्लेसाठी हा अ, इथे जागा दिलेली आहे. डिस्प्ले टाकू शकता आपण आपल्या मर्जीने. कंपनी काय आपल्याला सोबत देत नाही. पण आपण आपल्या मर्जीने इथे डिस्प्ले टाकू शकता. जोही तुम्हाला आवडेल कुठल्या कंपनीचा टाका. ह्या मालकावर डिपेंड करतं कुठलं टाकायचं ना कुठलं नाही. तर हे खूप चांगलं दिलेलं आहे. परंतु अजून एक याच्यामध्ये सांगायचं झालं, तर ही जी मॅटिंग दिलंय, हे खाली दिलंय, हे बघा हे कसं आहे, एक वेल्वेटच्या सारखं आहे. तर याला बसल्यानंतर जी चप्पलला घाण असेल, कोणी असेल, बसल्यानंतर ही चिटकून राहणार.
म्हणजे हे काढण्यासाठी आपल्याला क्लीनर जो मशीन येतो तोच वापरावा लागणार. हाताने काढण्याचा तुम्ही प्रयत्न केला तर ते छोटे-छोटे जे कचरा आहे ते चिकटूनच राहणार. तर याच्यासाठी कंपनीने मॅटिंग जी आहे ती थोडी वेगळ्या पद्धतीची दिली पाहिजे होती. कारण एसी गाडी आहे तर त्याच्यामध्ये ही मॅटिंग ठीक आहे. एसीच्या हिशोबाने कंपनीने सांगितलं असेल एसी आहे म्हणून ही मॅटिंग दिलंय. परंतु याच्यावर पाणी सांडलं, काय सांडलं, कचरा चिटकला तर काढायचं कसं? क्लीनर शिवाय ऑप्शनच नाहीये. म्हणजे तुम्ही आपण वॉशिंगला गाडी नेणार तेव्हाच. त्यानंतर दुसरं सांगायचं झालं तर तुम्हाला मी अजून एक दाखवतो. आपण पहिला गाडी बंद करू, एसी बंद करू. दुसरं मी तुम्हाला दाखवतोय आता का हा जो हा बघा. अजून एक दाखवायचं झालं तर तुम्हाला दाखवतो. हा जो जॅक दिलाय कंपनीने तो ठेवण्यासाठी कुठे जागा दिलाय बघा. आता ह्याला तुम्ही इथून हात घालून न फिरवला तर हा याला होतो, फिट होतो इथे. इथे फिट झाल्यानंतर राहतो. परंतु गाडी चालवत असताना असं होतं का हा व्हायब्रेट करतो. तो इथे टच झाल्यामुळे किंवा तिथे खाली टच झाल्यामुळे व्हायब्रेट करतो आणि व्हायब्रेट झाल्यामुळे खर्र आवाज येत राहतो गाडीमध्ये. म्हणजे हे थोडंसं बदल करायला पाहिजे होता. त्यानंतर अजून एक गोष्ट दाखवतो तुम्हाला, ही पाणी बॉटल. ही पाणी बॉटलची जागा जी दिलंय, ती एवढी मोठी दिलंय का याच्यात याच्यातनं बाटली सुद्धा आरपार निघून जाते. आता ही बाटली थोडी मोठी आहे म्हणून याच्यापेक्षा छोटी बाटली असली तर ती खालून निघून जाते. तर कंपनीने हा थोडासा बदल करायला पाहिजे होता यामध्ये. पण ठीक आहे. कंपनीचे इंजिनिअर त्यांच्या हिशोबाने विचार करतात आणि हे सगळं बनवतात. अजून एक दाखवायचं झालं तर हे बघा हे जे काच चढवायचं हँडल आहे, हे पूर्ण काच चढवल्यानंतर इथे खाली राहते. हे खाली राहिल्यामुळे काय प्रॉब्लेम येतो, तर एसी बंद चालू केल्यानंतर हे काच पूर्ण वरती करावं लागते. वर केल्यानंतर हे हँडल इथे राहते. आता ड्रायव्हरचा पाय या भागात राहणार. या भागात राहिल्यावर ह्याला पाय सतत टच राहतो. मग एखादा ड्रायव्हर 200-400 किलोमीटर लांब जाणार आहे, तर त्याच्या पायाला लागून मग ते तिथे एक दुखणं जसं चालू होणार. म्हणजे हे एक लक्षात घेतलं पाहिजे, का हे हँडल एक तर इथे पाहिजे किंवा एक तर या भागात पाहिजे. म्हणजे जेणेकरून ड्रायव्हरचा पाय असा असेल, तर लागणार नाही. तर हे एक थोडासा बदल केला असता, तर खूप बरं झालं असतं. कदाचित या गोष्टी लक्षात नसतील आल्या कंपनीच्या इंजिनिअरला, परंतु या गोष्टी इन फ्युचर बदल केला तर खूप चांगलं होईल असं मला वाटतंय. कारण हे बघा, हे असं काच हे बघा, आता आपण काच पूर्ण चढवली बघा. ही काच पूर्ण चढवली. त्याच्यामुळे हे खाली आहे. खाली असल्यामुळे तुम्हाला इथे आता ड्रायव्हर इथे बसलेला आहे. इथे बसलेला आहे. ड्रायव्हरचा पाय आहे इथे एक्सेलेटरवर. हा डोअर बंद झाल्यानंतर हे इथे येते आणि ते सतत पायाला लागत राहते. तर हे एक थोडासा बदल केला असता तर खूप छान झालं असतं. आपल्या व्हिडिओतनं हे होणार नाही शक्य, कारण मोठे आपण एवढे मोठे यूट्यूबर नाही आहेत. परंतु एक माझं मत आहे या व्हिडिओमध्ये. जर माझा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.